मनाच्या शांतीचा खरा मार्ग कोणता हा प्रश्न मला वाटतं हजारो वर्षांपासून प्रत्येकालाच पडला असेल. तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका खूप जुन्या बौद्ध कथेच्या म्हणजे सिलाविम्सा जातकाच्या प्रवासावर निघणार आहोत. पाहूया ही कथा आपल्याला काय शिकवते. हो, हाच तो प्रश्न जो आपल्या या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी असणार आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही कथा आपल्याला शांतीचा फक्त एकच नाही तर तब्बल 4 वेगवेगळे मार्ग दाखवते. आणि प्रत्येक मार्ग आपल्याला एक असा दृष्टिकोन देतो जो आजही म्हणजे इतक्या वर्षानंतरही तितकाच महत्त्वाचा आहे. तर आपला हा प्रवास कसा असेल? आपण 4 टप्पे पाहणार आहोत. पहिला, सद्गुणांची परीक्षा. दुसरा, इच्छेचं ओझं. तिसरा आहे स्वीकृतीमधील शांती. आणि चौथा म्हणजे ध्यानाचा आनंद. हे ते 4 धडे आहेत जे या कथेतला नायक शिकतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या धड्यापासून. तर पहिला टप्पा आहे सद्गुणांची परीक्षा. आणि इथेच आपल्या कथेची सुरुवात होते. आपली ओळख होते एका राजपुरोहिताशी जो एक खूपच वेगळी आणि अनोखी परीक्षा घेतो स्वतःच्याच चारित्र्याची. तर हा जो राजपुरोहित आहे म्हणजे बोधिसत्व, तो काय करतो? स्वतःची परीक्षा घेण्यासाठी जाणून बुजून राजकोषातून एक नाणं उचलतो. आता साहजिकच काय होणार? त्याच्यावर चोरीचा आरोप होतो. त्याला पकडून थेट राजासमोर उभं केलं जातं. पण गंमत बघा, तिथे घाबरण्याऐवजी तो उलट सद्गुणांची शक्ती किती मोठी असते हे राजाला पटवून देतो. आणि यातूनच आपल्याला मिळतो पहिला धडा. तो म्हणजे खरा सद्गुण हीच आपली सर्वात मोठी ढाल आहे, आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. राजा त्याच्या या बोलण्याने इतका प्रभावित होतो की तो त्याला राज्य सोडून तपस्वी जीवन जगण्याची परवानगी देतो. आणि खरं तर इथूनच त्याच्या खऱ्या प्रवासाला, शांतीच्या शोधाला सुरुवात होते. बरं, आता पुढे जाऊया. त्याच्या प्रवासातलं पहिलं महत्त्वाचं निरीक्षण. आणि हे निरीक्षण त्याला कुठे मिळतं माहितीये? निसर्गातल्या एका अगदी साध्या दृश्यातून. पण त्यातून इच्छेबद्दलचं एक खूप मोठं सत्य समोर येतं. तर तो जंगलातून चाललेला असतो आणि त्याचं लक्ष जातं आकाशाकडे. तिथे एक ससाणा दिसतो. चोचित माणसाचा एक तुकडा धरून तो उंच उडतोय. पण कथा सांगते की तो माणसाचा तुकडा फक्त अन्न नव्हता, तर तो एका तीव्र इच्छेचं प्रतीक होता. आणि झालं काय? तो माणसाचा तुकडा त्याच्याकडे पाहताच बाकीचे सगळे पक्षी त्याच्यावर तुटून पडले. प्रत्येक जण तो तुकडा हिसकावून घेण्यासाठी त्याला चोचीनं, नखांनी ओरबाडू लागला. बिचाऱ्या ससाण्याला इतक्या वेदना झाल्या की शेवटी त्याने तो तुकडा सोडूनच दिला. आणि गंमत म्हणजे ज्या क्षणी त्याने तो तुकडा म्हणजे ती इच्छा सोडली, त्याच क्षणी त्याला शांतता मिळाली. हे उदाहरण इतकं परफेक्ट आहे नाही का? आपल्या इच्छा अगदी त्या माणसाच्या तुकड्यासारख्याच आहेत. जोपर्यंत आपण त्यांना घट्ट धरून ठेवतो तोपर्यंत संघर्ष, त्रास, दुःख हे सगळं सुरूच राहतं. पण ज्या क्षणी आपण त्या सोडून देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शांती मिळते. आता येतो तिसरा धडा. आणि हा धडा मिळतो एका अगदीच अनपेक्षित व्यक्तीकडून, पिंगला नावाच्या एका दासीकडून. तिची कहाणी खरं सांगायचं तर आशेबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांनाच आव्हान देते. तर ही आहे पिंगला, एक दासी. ती रात्रभर तिच्या प्रियकराची वाट बघत असते. प्रत्येक क्षणी तिला वाटतं तो आता येईल, आता येईल. तिचं मन आशेने भरलेलं आहे, पण त्याचबरोबर चिंता आणि अशांतीने सुद्धा ग्रासलेलं आहे. पण रात्र सरते, पहाट होते तरी तो काही येत नाही. अखेर ती आशा सोडून देते. ती स्वीकारते की तो आता येणार नाही. आणि ज्या क्षणी ती हे सत्य स्वीकारते, ज्या क्षणी ती निराश होते, त्याच क्षणी तिच्या मनावरचं सगळं ओझं उतरतं आणि तिला इतकी शांतता मिळते की ती गाढ झोपी जाते. हा विरोधाभास खरंच खूप महत्वाचा आहे. इथे बघा, एकीकडे आहे आशा, सतत वाट पाहणं, चिंता, दुसऱ्यावर अवलंबून राहणं. आणि दुसरीकडे आहे स्वीकृती, म्हणजे प्रयत्नांचा अंत, शांत मन आणि आतून आलेली शांती. म्हणजे ज्याला कथा निराशा म्हणतीये ते खरं तर दुःख देणाऱ्या आशेपासूनची सुटका आहे. आणि त्यातच खरी शांतता दडलेली होती. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे तर कधीकधी जी आशा आपल्याला त्रास देत असते ती सोडून देण्यातच एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि शांती सापडते. चला आता वळूया या प्रवासातल्या शेवटच्या आणि चौथ्या धड्याकडे. इथे बोधिसत्वाला शांतीचं एक अतिशय शक्तिशाली पण तितकंच निःशब्द असं उदाहरण पाहायला मिळतं. तर प्रवासाच्या शेवटी तो जंगलात एका तपस्वीला पाहतो. तो तपस्वी जमिनीवर बसलेला आहे, पूर्णपणे स्थिर आणि खोल ध्यानात मग्न आहे. बाहेरच्या जगात काय चाललंय याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर जी शांतता आहे ना, ती कोणत्याही बाहेरच्या गोष्टीमुळे नाहीये, ती थेट आतून येते आहे.
आणि हेच दृश्य पाहून त्याला अंतिम साक्षात्कार होतो की ध्यानातून मिळणारा जो परमानंद आहे तोच सर्वोच्च आनंद आहे आणि तो सर्वात निर्धोक आहे. का? कारण तो पूर्णपणे आतून येतो. त्यात कोणालाही इजा पोचवण्याचा प्रश्नच येत नाही. तर हे जे 4 वेगवेगळे अनुभव त्याला आले, त्या सगळ्यांतून तो जे काही शिकला ते त्याने एकत्र केलं आणि त्यातूनच तयार झाला मनाच्या शांतीसाठीचा एक स्पष्ट आराखडा. तर हेच आहेत ते 4 मार्ग. पहिला सद्गुण, जी एक संरक्षक शक्ती आहे. दुसरा सोडून देणे, कारण इच्छा सोडल्याने संघर्ष संपतो. तिसरा स्वीकृती, कारण वेदनादायक आशा सोडल्याने शांतता मिळते. आणि चौथा ध्यान, कारण सर्वोच्च आनंद आपल्या आतच सापडतो. प्रत्येक मार्ग शांतीकडे जातो, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर ही एक प्राचीन कथा, पण ती आपल्याला मनाच्या शांतीसाठी 4 असे मार्ग दाखवते जे कधीच जुने होणार नाहीत. सद्गुण, त्याग, स्वीकृती आणि ध्यान. आणि ही कथा संपताना आपल्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते की आजच्या या धावपळीच्या जगात या 4 मार्गांपैकी कोणता मार्ग आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. यावर विचार करायला हरकत नाही.